उभे उपस्थित आहेत आणि तो कार्यक्रमही खूपच आगळावेगळा आहे. आणि हा अहिल्यादेवी शिवाजी विद्यापीठातील अहिल्यादेवी होळकर अध्यासन परवाच माझं गोखले सरांच्याबरोबर बरंच आम्ही त्या जयंतीच्या निमित्तानं बोलणं झालं आहे. आणि त्यांचे कार्यक्रम जे काही असतात स्तुत्य कार्यक्रम मी मागच्या गेल्या वर्षामध्ये सातत्यानं ते ऐकलेले आहेत, पाहिलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाचं थोडक्यात मला विवेचन असं करावंसं वाटेल की तुम्ही म्हटलात तसा योगायोगच असेल सर, कारण माझा हा अहिल्यादेवी होळकरांच्या आयुष्यावरचा तिसरा मोठा कार्यक्रम आहे. पहिले दोन्ही कार्यक्रम जे साजरे झाले 300वा जन्मच्या निमित्तानं, तर माझ्या आयुष्यात मी कधीच ते विसरणार नाही. आणि का विसरणार नाही हेच मी आपल्याला सांगेन की बऱ्याच वेळेला तुम्ही म्हटलं की मगाशी कालसुद्धा हे थोडंसं चाललं आणि आज ट्रॅव्हलिंगमध्ये मी हे पूर्ण वाचून काढण्यासाठी ही गोष्टी माझ्या जवळ ठेवलेलं आहे. मुळातच एखादी स्त्री एखाद्या बॅरियर क्रॉस करून वेगळा जेव्हा वाटा तिला चूज करायच्या असतात तेव्हा तिचं जे प्रवास असतो तो पुरुषांपेक्षा 4 पटीनं अवघड असतो. आणि हे आपण घरातूनही पाहता. मी माझ्या भाषणामध्ये बऱ्याच वेळेला म्हटलेलं आहे की बाकी कधीही किल्ली घेतली, कुठल्याही वेळेला बाहेर पडलं, असं हे पुरुषांचं आयुष्य असतं. आणि कधीही वेळ आला, जास्तीचा वेळ मिळाला तर माझे पाऊल घराकडे वळतात. आणि म्हणून हे सोशल स्ट्रक्चर घरपण हे जपलेलं आहे. आणि अशा सगळ्या तारेवरच्या कसरत करत एक स्त्री म्हणून सर्वसामान्य कुटुंबातल्या अहिल्यादेवी होळकर जेव्हा राणी म्हणून त्या तक्त्यावर बसतात आणि त्या काळामध्ये आपण इमॅजिन करू शकणार नाही की त्यांना त्यावेळेला काय यातना भोगाव्या लागल्या असतील. या पुस्तकांच्या निमित्तानं त्या थोड्याफार त्यांच्या विवेचना आणि तुम्ही म्हटलात तसं सर ह्या यातनाचं आहे. प्रत्येक व्यक्तीनं पुढं काय येते बघण्यापेक्षा त्याच्या मागच्या यातना असतात त्याही समाजासमोर आजच्या घडीला तरी आणणं गरजेचं आहे. कारण आजची पिढी ही खूप शॉर्ट टेम्पर्ड थोडंसं त्यांचं आहे किंवा प्रत्येक गोष्ट थोडक्यात नाही मिळाली की त्यांना लगेच वेगळ्या डायरेक्शनला थोडंसं जातं. तर त्याच्यामागं इतकं साम्राज्य उभं करण्यामागं त्यांच्या आयुष्याची असं म्हणायला काही हरकत नाही की ससे होलपट हे एकच वाक्य त्याला लागतं. कारण मी हे का बोलते हे पण मी सांगते. माझ्या आयुष्यामध्ये टी व्ही बघणं हे दुरापास्त आहे. फारसं म्हणजे कधीच, म्हणजे आत्ताच मी म्हणत नाही, अगदी 8वीपासून असल्यापासून टी व्हीचा फारसा मला नाद नाही. पण माझ्या आयुष्यामध्ये मी 2च मालिका अगदी पूर्ण वेळ बघितल्या. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेली टी व्हीवरची छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने, आणि तिसरी मालिका मी पूर्ण वेळ बघितलेली म्हणजे अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी टी व्हीवर लागायची ती मालिका. अतिशय सुंदर, अति म्हणजे अतिसुंदर. म्हणजे त्यातलं नाट्य रूपांतर बऱ्यापैकी त्यांनी थोडंसं होत असते, म्हणजे मालिका येते. पण त्यामध्ये मी अगदी छोट्या वयापासून, वयाच्या 6व्या वर्षापासून ते वयाच्या आयुष्यभराच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही त्यांचा एक जीवन प्रवास बघितला तर अगदी 2 पानं वाचण्यासाठी सुद्धा अहिल्यादेवी होळकरांच्या आयुष्याची झालेली एक परवड म्हणतात. पण मला इथे अजून एक नमूद करावं असं वाटतं की बऱ्याच वेळेला तुम्ही आपण असं म्हणतो की एखादी स्त्री जेव्हा त्या पदाला जाते किंवा त्याला, तर त्यांच्या मागं कोण ना कोणतरी असतं. तसं अहिल्यादेवी होळकरांच्या आयुष्यामध्ये 2 पुरुष खूप चांगले त्यांना लागले. ते म्हणजे एक स्वतः त्यांचे वडील आणि दुसरे त्यांचे सासरे. आणि दोघंही पितृतुल्य असल्यामुळं ज्या व्यक्तीवरती म्हणजे अहिल्यादेवी होळकरांच्या म्हणजे तुला काय येते म्हणून बाजूला काढणं फार सोपं होतं त्यांच्या वेळेला. पण तुला सगळं येते आणि तू हे करू शकतेस, हे एवढं जरी वाक्य त्या स्त्रीला मिळालं तरी त्या कुठंपर्यंत जाऊ शकतात. आजच्या घडीमध्ये अहिल्यादेवी होळकरांच्या एक नावाची ओळख जर आपण म्हटली तर प्रति शिवाजी या नावानं घेतली जाते. आणि मला खूप अभिमान वाटतो की हे दोन्हीही व्यक्ती की जे जगभरात एक नाव कमवून आहेत आणि आजच्या काळामध्ये सुद्धा आपल्यासाठी एक स्त्री आणि पुरुष म्हणून दोघंही श्रेष्ठ मानले जातात. की ना भूतो ना भविष्यात, म्हणजे त्या ह्यांचं नाव कधीही जोपर्यंत पृथ्वी तलावावर लोक असतील तोपर्यंत या दोघांचं नाव हे कायमच घेतलं जाणार. कारण त्यांचं कर्तृत्व तसं आहे. ते राजे म्हणून कधी जगले नाहीत आणि या राणी म्हणून कधी जगल्या नाहीत. तर तळागाळातल्या सगळ्यात शेवटचा एखादा व्यक्ती असेल तर त्याला काही गरज असेल आणि ती गरज मी कशी पूर्ण करू शकते असा त्यांचा मुत्सुद्दीपणा होता. मी मागे जो आपल्याला म्हटलं की एका कार्यक्रमाला मला बोलवलं त्यावेळेला ते चौंडी गावामध्ये तो कार्यक्रम मोठा झाला आणि त्यावेळेला अतिशय सुंदर, म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये तो कार्यक्रम
कधीच विसरू शकत नाही. तर त्यावेळेला आम्हाला त्यांनी एक कॅलेंडर दिलेलं आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या जीवन आयुष्यावर आधारित असं एक मोठं कॅलेंडर दिलेलं आहे आणि त्या कॅलेंडरवरती त्यांचं स्वतःचा फोटो आणि प्रत्येक पेजवरती म्हणजे जसं कॅलेंडर इयर म्हणजे महिना सुरू झाला की ते असतं, त्याच्यामध्ये त्यांच्या लाईफमधल्या टॉपच्या 12 अशा त्या स्टोरीज त्याच्यावर लिहिलेल्या आहेत. आणि तो उपक्रम इतका मला चांगला वाटला, कारण जाता जाता जसं आता ह्या कॅलेंडरमध्ये आपण ते पक्षी बघतो सातत्यानं तुमच्यात, तसं ते माझ्या विद्यार्थिनींच्या डोक्यात ते बसलं आणि त्यांनी इतकं आम्ही त्याच्यानंतर ना एक मोठा कार्यक्रम डिपार्टमेंटमध्ये पण साजरा केला आणि त्यामध्ये इतक्या मुली बोलल्या की मलाच आश्चर्य होतं की यांनी एवढी माहिती कुठून मिळवली. म्हणजे आम्ही तसा त्यांना 2-3 महिन्याचा टास्कच दिलेला होता. आणि त्याच्यानंतर तर मला तर थोडंसं पुस्तकं लिहिणाऱ्यांनी आणि एक सरांचं मगाशी माझ्याशी बोलणं त्यावेळेला पण झालं, भोपळे सरांना पण एक रिक्वेस्ट आहे सर, कारण कसं आहे माहिती आहे का की सातत्यानं हे विचार ना कुठल्या तरी पुस्तकामध्ये किंवा कुठल्या तरी कॅलेंडरमध्ये बंदिस्त न होता आजच्या पिढीला काय आवडतं असंच मी म्हणजे आता मलाही थोडंसं रील्स बघायची सवय आहे, पण माझे दोनच रील्सचे आवडीचे पदार्थ आहेत. एक सायन्स आणि दुसरं किचनिंग रिलेटेड, मेडिसिन रिलेटेड असं काही असेल तर सहज मी असं रील बघत असता शिवाजी महाराजांच्या नावावरती असं AI मध्ये जनरेटेड रील्स 2-3 मी बघितले आणि शिवाजी, संभाजी अशी किती नावं आहेत की जर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे मावळे होते त्यांची सगळ्यांची नावं जी न एंड होतात. हे मला इतक्या छोट्यात आणि जे माझ्या डोक्यात पक्क बसलं बरं का की सगळे त्यांचे थोर मावळे की ज्यांच्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली, म्हणजे किती त्याचा इम्पॅक्ट होतोय. तसं कुठं मला अहिल्यादेवी होळकरांच्यावरती कुठं आढळलं नाही. मग आपण ती जयंती किंवा पुण्यतिथी फक्त त्या दिवसापुरती साजरी करतो का किंवा एखादं लेक्चर बघितलं तर साजरी करतो का? तर मला एक असं म्हणायचं की सर तुम्हालाच मी टास्क देऊन टाकते, तुम्ही आता कॉलेजमध्ये कुठेतरी म्हणजे आपलं तर मग आपल्या सेंटर थ्रू सुद्धा एखाद्या मुलीच्या तोंडून आता त्या परवा सुद्धा आपला एक कार्यक्रम होता, शिवराज्याभिषेकाचा होता सोहळा आणि त्या मुलीनं अतिशय सुंदर शिवचरित्र जे 5 की 7 मिनिटामध्ये बोलली, हे डोक्यात पक्क बसतं सर. तर असे काही रील्स किंवा व्हिडिओ शिवाजी विद्यापीठा थ्रू जर तुम्ही जनरेट करा आणि दर 5व्या मिनिटाला 10व्या मिनिटाला ते रील्स केले सगळ्यांच्या मोबाईलवरती कसे येतील आणि काय होतं माहिती की ह्या आत्ताची पिढी थोडीशी त्याच अनुषंगानं सगळ्या इतिहासाकडे बघते. तर हे विचारांची ही देवाणघेवाण ही सातत्यानं होऊ दे. आणि तुम्ही म्हटलात तसं की नुसतंच चांगलं नाही तर त्याच्यामागचं स्ट्रगल, त्यांनी काय आयुष्य वेचलं आणि त्यातूनही त्यांनी आजच्या जगाला म्हणजे एक व्यवस्थापन कसं असावं, दुष्काळ भागामध्ये कसं यायला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र येऊन म्हणजे त्यांनी पर्यटनाची जी एक घडी बसवून दिली ही पर्यटन म्हणून बघायचं नाही आपण, म्हणजे मंदिरांचा जीर्णोद्धार केला की त्याच्या अँगलनं आपण न बघता आज त्या मंदिरासाठी भेट द्यायला येणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून जो पर्यटन व्यवसाय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला की ज्याच्यामध्ये शिक्षित अशिक्षित लोक घर बसल्या त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन ते बनलं. म्हणजे त्यावेळेला किती वेगळा विचार अहिल्यादेवी होळकर महाराणी साहेबांनी केलेला होता. असे थोडक्यात ह्या पिढीला पटणारे जर विचार आपण जरा समाजापर्यंत आणू शकलो तर मग मला असं म्हणायचं की सर आपला मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये मी त्यावेळेला पण बघितलं, पण त्यावेळेला आपल्या एवढं थोर अभ्यास करणारं काही तिथे कोणी मला भेटलं नव्हतं किंवा दिसलं नाही. म्हणजे जे काही लिटरेचर मिळालं ते अवेलेबल असेल तर आपणच एक थोडासा हा टास्क घ्या आणि अहिल्यादेवी होळकरांच्या ह्या आपल्या ह्याच्या माध्यमातून ना सातत्यानं ते रील्स कसे येतील आणि आपल्या येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थिनींच्या मोबाईलवरती ते कसे येतील, त्याचे लाईक कसे वाढतील, हे थोडासा आपण टास्क का निर्माण करू नये. आणि मग एक काय होतं माहिती आहे का की तो एक आपण कुठल्या अँगलनं जायला पाहिजे आयुष्यामध्ये, हे प्रत्येक म्हणजे असंच मी म्हणत नाही की प्रत्येक मुलीनंच ते बघितलं पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यांनी ह्या पद्धतीच्या गोष्टी बघितल्या पाहिजेत आणि त्यांना त्याची आवड निर्माण होते आणि ऑटोमॅटिक त्या गोष्टी तुमच्या अंगीकारल्या जातात आणि मग तुमच्या लाईफस्टाईलचा एक भाग होऊन बसतो. तर हे थोडासा टास्क सर जर तुम्ही केलात तर मला खूप आनंद वाटेल या निमित्तानं, कारण ह्या पुस्तका रूपामध्ये असलेल्या गोष्टी रूपामध्ये सर्वसामान्यापर्यंत आणि अगदी समजेल त्या लँग्वेजमध्ये, जसं मी म्हटलं आता तुम्हाला एक उदाहरण पण मी दिलं, एक छोटे किती 4-5 मिनिटाचे रील्स जरी बनवले ना तुकड्यामध्ये तर ते मुलांना जास्ती मोबाईल असं दिसतं. तर आजच्या ह्या निमित्तानं मुळात मला ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आवडल्या की पुस्तकाचं जे कव्हर आहे ते अतिशय सुंदर बनवलेलं आहे, काहीही एक्स्ट्रा लिहिलेलं नाही आहे ह्याच्यावरती आणि त्यातल्या त्यात हा जो फोटो आहे तो मला फार आवडला. त्यामुळं स्पेशली तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा असं समजा की मला हा माझ्याच नशिबामध्ये योग होता आज. त्यामुळं माझ्या हस्ते इतक्या चांगल्या पुस्तकाचं आणि त्यातल्या कंटेंटचं
मराठी भाषेमध्ये तर खूप सारी पुस्तकं आपण वाचलीत ऐकलीत, पण इंग्लिशमध्ये वाचणाऱ्यांच्यासाठी सुद्धा कंटेंट आज आपण उपलब्ध करून दिला. आणि सरांनी सांगितलं तसं दुसरा टास्क पण तुम्हाला आत्ताच दिलेला आहे की विश्लेषण विवेचन हे त्याच्या बरोबरीच्या असलेल्या खडतर प्रवासाचं सुद्धा असावं. कारण काय होतं माहिती आहे की ते असल्याशिवाय हे मिळवण्यासाठी किती लोकांनी किती कष्ट घेतले, किती लोकांनी किती आपलं आयुष्य वेचलेलं आहे. सहज मिळतं त्याची किंमत नसते, पण खरोखर कष्ट पडलेले असतात तर माणूसाचा बघण्याचा दृष्टिकोन त्याच्यावरचा वेगळा होतो. तर असं काही थोडंफार करता आलं तर निश्चितच करावं. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार आणि परत एकदा आपल्याला आपल्या कार्यासाठी शुभेच्छा. मला वाटते 6 महिन्यामध्ये तुम्ही दुसरी आवृत्ती नक्कीच ह्या अँगलनं सरांनी दिलेल्या अँगलनं आणि त्यामधल्या 6 महिन्यामध्ये काही रील्स माझ्या मोबाईलवरती यावेत एवढीच मी सदिच्छा व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा देऊन इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू मॅडम. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी